हॅलो एव्हरीवन. सो तुमच्यासारखंच मी पण खूप वेळा इंस्टाग्रामवर ह्या एका प्रॉडक्टचे व्हिडिओज बघितलेले, त्यामुळे मी पण हे ऑर्डर केलेलं. निकोनी प्रोफेशनल ग्लुटाकोजिक स्किन पॉलिश याचं नाव आहे, हे असं काहीतरी आहे. ह्याच्यावर यांनी क्लिअरली लिहिलं आहे, डू नॉट अप्लाय ऑन बियर्ड, आयब्रोज अँड मस्टॅच, 2 मिनिट्स मिक्सिंग इज कंपल्सरी. ठीक आहे. सो मी हे मागवले. फोन कुठे ॲडजस्ट करते वेट. याच्यामध्ये या 2-3 गोष्टी आहेत. ही लोशन, पावडर, ही प्री अँड पोस्ट क्रीम आहे की जी म्हणजे तुम्ही अप्लाय करा कारण इचिंग होऊ शकतं. आणि हा स्पून दिला आहे. याच्यामध्ये पावडर घ्यायची या मेजरमेंटनी आणि या मेजरमेंटनी लोशन, आणि हे मिक्स करण्यासाठी हा असा बाउल दिला आहे आणि ब्रश. मिक्स करायचं आणि अप्लाय करायचं. ओके. सो हा आपला जेन्युइन रिव्ह्यू असणार आहे. माझी स्किन बघू शकता, ही अशी टॅन आहे खूप जास्ती. मी ॲक्च्युली ना विजिबल रिझल्ट दिसण्यासाठी माझ्या हातांवर ट्राय करणार, कारण हात खूप जास्ती टॅन आहेत माझे. ओके. हातांवर पहिल्यांदा करणार आहे आणि मग आपण बघूया की खरंच या अशा गोष्टी वर्क करतात का फक्त इंस्टाग्रामसाठी. आणि मी जर हे वर्क केलं नाही तर कंपनीला मी प्रॉपर याच्यासाठीचं एक मेल पण टाकेल, जर नाही वर्क केलं तर. पण केलं तर वेल अँड गुड. चेहऱ्यावर तर सध्या नाही करणार आहे मी, कारण इथे 1-2 पिंपल्स आहेत आणि त्यांनी हे जे गाईड दिले ना त्याच्यामध्ये सांगितलं आहे की पिंपल्स वगैरे असणाऱ्या एरियावर नका लावू. कारण हां लिहिलं इथं डोंट्समध्ये लिहिलं आहे, डू नॉट यूज ऑन ब्रोकन, इरिटेटेड और एक्ने प्रोन स्किन. अवॉइड अप्लाइंग टू कर्ड्स, बाउंड्स, ॲक्टिव्ह ॲक्ने और सेन्सिटिव्ह एरियाज टू प्रिव्हेंट इरिटेशन. ॲक्टिव्ह ॲक्ने तर नाही आहे हा माझा, म्हणजे गेलेले आहेत ॲक्नेज. फक्त तरी नाही करणार आहे कारण स्किनला इचिनेस मी नाही अफोर्ड करू शकत. ठीक आहे. बघूया ट्राय. आणि हा व्हिडिओ मी अजिबात कट करत नाही आहे, कारण मला काही कोण पैसे दिलेले नाही आहेत. मी माझ्या ह्याच्यासाठी करते आहे. सो दिस इज इट. एक पूर्ण भरलेला आहे. मी इतकी गरीब आहे की या स्पूनने काढते आहे. एक बूंद की कीमत तुम क्या जानो. ओके. हे असं काढलेलं आहे. आता हा स्पून बाजूला ठेवतो. मम्मीला बाहेर यायचं, काहीतरी बोलायचं, पण मम्मी येईना. ये ना मम्मी. पावडर, छोट्या स्पूननी पावडर काढलेली आहे. वेट. असं काहीचं दिसतंय हे. याला आपण मिक्स करूया. त्यांनी याच्यावर क्लिअर लिहिले की 2 मिनिट तरी तुम्ही मिक्स केलं पाहिजे. ठीक आहे. कंटाळा आला अवघडून बसून. पावडर मी जास्ती घेतलेली, सो थोडीशी पावडर याच्यामध्ये आहे अशी पुन्हा टाकते आहे. दिली आहे नाही क्वांटिटी जास्ती. बघूया. ओके. लोशन काय आहे, लोशन हाताने थोडंसं आहे ते काढते. याच्यात मिक्सिंग बाउल पण खूप छान क्यूटी दिला आहे. एक भी बूंद बचनी नहीं चाहिए. ठीक है. मिक्सिंग. त्यांनी मेन्शन करताना केलं आहे की पहिल्यांदा हे पिंक कलरचं दिसेल
तुम्ही अप्लाय केल्यानंतर 10 to 20 मिनिट्स म्हणजे मॅक्झिमम 20 मिनिट्स हे ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर ह्याचा कलर व्हाईट होईस्तोवर ठेवायचा, जेणेकरून व्हाईट झालं की ते काहीतरी आपल्या स्किनच्या pH नुसार ते वॉटेवर दॅट इज ह्याच काहीतरी होते असं सांगता येते. ठीक आहे, मी 1 मिनिट व्हिडिओ पॉज करते. मला फोटो काढायचा आहे स्किनचा की खरोखर हे किती फायदेमंद आहे किंवा नाही. सो वेट. आणि ही यांनी एक पोस्ट आणि प्री क्रीम दिली, ही पण अप्लाय करायची. सो 1 मिनिट वेट. बिफोरचे फोटोज काढलेत मी, ते मी व्हिडिओ पोस्ट करताना थंबनेलला वगैरे हे करेल. पण पहिल्यांदा ही क्रीम लावून घेऊया. मला हे ना खरं सांगू, मला असं वाटतं ब्लीचसारखं काहीतरी असेल. ब्लीच नाही कधी यूज केलेलं मी, पण त्याच्यात पण हे अशाच स्टेप्स असतात. बघितलं आहे मी की पहिल्यांदा क्रीम लावा, मग पावडर आणि ती लोशन मिक्स करा आणि मग ते लावून 15-20 मिनटं काहीतरी ठेवा. जर हे ब्लीचसारखं असेल तर भाईसाब खरंच लोकांना हे लोक मूर्ख बनवत आहेत. आणि प्रोफेशनल तर असं लिहिलं आहे की जणू की कोणतं बाहेरचा ब्रँड असेल, बाहेरच्या देशातला. ज्यावेळेला मी बॉक्सवर वाचलं त्यावेळेला कळालं की हे पालघरचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. पहिलं तो इधर ही कटा हमारा. गुड टू गो. ही अशी टॅन आहेत माझ्या हात. ओके, मला सगळं क्लीन लागतं की असं वाकडं तिकडं नाही ठेवू शकत मी. सब कुछ किसी को कानो कान खबर नहीं कि हम लोगों ने क्या किया है. हमारे कॉलेज के बच्चे खूप जास्ती चरचरत आहे. मला चरचरते का प्रत्येकाच्या स्किनच्या नुसार असेल, आय डोंट नो, बट चरचरते खूप जास्ती. ओके, मी याची प्राईस सांगायला विसरले. या बॉक्सवर लिहिले 1399, बट मला ॲमेझॉनवर ॲक्च्युली ह्याची प्राईस 1299 दाखवत होती. पण ॲमेझॉन बिंग ॲमेझॉन 60 रुपीजचे काहीतरी डिलिव्हरी चार्जेस का काहीतरी असं म्हणून घेतलं त्यांनी. आणि मला हे 1353च्या आसपास काहीतरी असं मिळालं मला. म्हणजे या बॉक्सच्या प्राइसिंगनुसार मला 40 रुपये काहीतरी कमी दरात मिळालं. हे असं काहीतरी लागलेलं आहे हातावर. दुसऱ्या हातावर लाल. मम्मीची हेल्प घेऊ. मम्मीला बोलतो, मम्मी जरा ये ग, कामात आहेस, राहू दे. येत नाही ती, तिला घ्यायचं नसते मला माहिती. देखा गाइस कितना दर्द है मेरी लाइफ में. खुद का काम सब कुछ खुद को ही करना पड़ता है. आता ती कुकर लावणार आणि मग येईल. कुकर लावणार आणि मग येणार. मला माहिती आहे, अशीच करते. येत नाहीये. जरा लावूया ग. अबे या हाताला लावले दिसलं.
हे ओढ ना. हां ओढते बरोबर. हां बघ आता कसं. हां तर बोटांना सगळं घे अजून बुडवून. हां ते घे ओढून आणि सरळ इकडं. हां इथं अंगठ्याला लाव. चिरमुरे घेतलेले खायला बाहेरच ठेवून आलो मी, खाल्लेच नाही. नाही हे ओढून घे, इकडचं घेतलेलंच नाही एरिया मी. हां ते घे ओढून सगळं, तो एरिया घेतलाच नाही आम्ही. हां थँक्यू. हां त्याला मम्मी ना स्क्रूड्रायव्हरने काढू शकतोय आपण, बघितला मी ते. छोटा तो आपला आहे ना बघ, त्यानं घे. खरं तर या स्पूननी यूज करण्यापेक्षा हाताने खूप छान. मेहंदी जशी मी लावते ना, कारण मला मेहंदी काढता येत नाही. आमची मम्मी जशी हाताने मेहंदी लावती ना आपल्याला, तसं लावलं असतं तर बरं झालं असतं. उलटा इझिली झालं असतं. कसं ब्रशचे आणि ह्याचे चोचले दाखवतात सगळे नसतं. दोन्ही हात आता असे दिसायला लागलेत काय. पाच 10 मिनटं वेट करतो, ठीक आहे. पंधरा ते 17 मिनटं काहीतरी झाल्यात. इट्स टाइम टू रिमूव्ह. मी खुश होऊ का नको मला काही कळेना. थोडंफार टॅन रिमूव्ह झाल्यासारखं वाटतंय, पण अंधारात असल्यामुळे कळेना. बाहेर उजेडात जाऊन बघतो. फरक दिसतोय, बघूया. हातांमध्ये ना पॉइंट एक 1 to 2% काहीतरी फरक पडलाय. सो हे जे सांगतायत ना की एकदम विजिबल रिझल्ट दिसेल असा काही दिसत नाही. 1400 रुपये पाण्यात गेलेले आहेत अशा रीतीने. त्यामुळं मी खुश नाही आहे. तुम्हालाही जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू सो मच.